रामकृष्ण हरी। आपण एक ज्ञानेश्वर माऊलींची जी दिंडी आहे ना ती जवळपास 100 लोकांच्या दिंडीला आपण मेट्रोचा प्रवास घडवला आहे आणि त्यांना आपण सांगितल्याप्रमाणे त्यांनासुद्धा हा पहिल्यांदाच ते मेट्रोचा सफारीचा आनंद घेत आहे। कारण शहरातले नागरिक कायम मेट्रो आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरत असतात, परंतु ग्रामीण भागामध्ये याचा अजूनपर्यंत रुजली नसल्यामुळे त्यांना त्याचा अनुभव नसतो आणि वारकऱ्यांच्या माध्यमातून एक संदेश देणं महत्त्वाचं होतं की आपल्याला माहिती आहे आळंदी ते देऊ वारकरी पायी चालत असतात आणि देशातील आपल्या प्रत्येक नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरली पाहिजे, जेणेकरून कमीत कमी खाजगी वाहने रस्त्यावरती येतील। त्यामुळे त्या अनुषंगानं पर्यावरणाला पण मदत होईल आणि वारकरी आपल्या वारीमधनं कायम एक संदेश देत असतात, त्यामध्ये पर्यावरणाचा संदेश असेल, वाहतूक व्यवस्थेचा संदेश असेल आणि त्याचं अनुकरण मला वाटतं प्रत्येकजण करत असतो आणि तोच संदेश देण्यासाठी वारकऱ्यांना आज आपण विकसित भारताची मेट्रोमधनं आपण सफर करतोय। सिव्हिल कोर्टामधनं सगळेजण वारकरी त्याच्यावर मेट्रोमध्ये स्थानापन्न झालेत आणि पिंपरीमध्ये आपण उतरणार आहोत आणि परत पिंपरी टू सिव्हिल कोर्ट। आणि ह्या मेट्रो प्रवासामध्ये जे भक्तिभावानं रामकृष्ण हरीचा जयकार केला जातो तो सुद्धा जयकार आपण इथं बघतायत केला जातो आणि तुळशीबाग मंडळाने यामध्ये पुढाकार घेतला आणि सांगायला आनंद वाटतो की वारकरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीला तयार झाले। कारण ही टेक्नॉलॉजी, कारण आपल्यासारखा माणूस सुद्धा एक्सिलेटरवर जायचं म्हटलं तर थोडंसं मनात भीती वाटते आणि वारकऱ्यांनी प्रॉपर तिकीट काढून एक्सिलेटरवरती येऊन ह्या मेट्रोमध्ये येऊन हा प्रवास करतायत, त्यामुळं त्याच्या मनातली भीती तर कमी होईलच, पण त्यांच्याकडनं एक संदेश पण चांगला जाईल की तुम्ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरावी।